ICC T20 वर्ल्ड कप 2024मध्ये एकूण किती संघाचा समावेश आहे? त्याचे योग्य उत्तर असणारा 20 संघ. पुढील प्रश्न बघा, भारतीय कृषी संशोधन संस्थेअंतर्गत सहीवाल गायीच्या संशोधन संवर्धनाचा देशातील चौथा आणि महाराष्ट्रातील पहिला प्रकल्प कुठे सुरू झाला आहे? त्याचे योग्य उत्तर असणार आहे पुणे. पुढील प्रश्न बघा, जगातील पहिला लाकडी उपग्रह लेग्नोस्टॅट कोणत्या देशाने तयार केलेला आहे? त्याचे योग्य उत्तर असणार आहे जपान. पुढील प्रश्न बघा, नुकतेच अर्थ केअर मिशन लॉन्च करण्यात आले. हे मिशन एक संयुक्त मिशन असून यामध्ये कोणत्या दोन अंतराळ संस्थांचा समावेश आहे? त्याचे योग्य उत्तर असणार ESA आणि JAXA. पुढील प्रश्न बघा, कोणत्या फुटबॉल क्लबने 2023-2024 UEFA चॅम्पियन लीग जिंकली? त्याचे योग्य उत्तर असणार आहे स्पेनच्या रियल माद्रिदने. या संघाने ही चॅम्पियन 15व्या जिंकलेली आहे. पुढील प्रश्न बघा, माती आणि खडकाचे नमुने गोळा करण्यासाठी चांगई 6 हे कोणत्या देशाचे अंतराळ चंद्राच्या दुर्गम भागात उतरले? त्याचे योग्य उत्तर असणार आहे चीन. पुढील प्रश्न बघा, जागतिक आरोग्य संघटनेद्वारे 31 मे रोजी पहिला तंबाखू विरोधी दिन कोणत्या वर्षी साजरा करण्यात आला? त्याचे योग्य उत्तर असणार आहे 1988. पुढील प्रश्न बघा, भारताचा एकूण सोन्याचा साठा किती टनावर गेलेला आहे? त्याचे योग्य उत्तर असणार 822. पुढील प्रश्न बघा, आंतरराष्ट्रीय लैंगिक कामगार दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो? त्याचे योग्य उत्तर असणार आहे 2 जून. पुढील प्रश्न बघा, नुकताच आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार 2024 कोणी जिंकलेला आहे? त्याचे योग्य उत्तर असणार आहे जेनी एरपेनबेक. पुढील प्रश्न बघा, केंद्र सरकारने यंदाच्या हंगामात देशात किती लाख टन गहू उत्पादनाचा अंदाज व्यक्त केला आहे? त्याचे योग्य उत्तर असणार आहे 1050 लाख टन गहू. पुढील प्रश्न बघा, नुकतेच मुकेश अंबानी यांना मागे टाकून कोण आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनलेले आहे? त्याचे योग्य उत्तर असणार आहे गौतम अदानी. पुढील प्रश्न बघा, तंबाखू नियंत्रणासाठी ब्रँड अँबॅसेडर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? त्याचे योग्य उत्तर असणार आहे PV सिंधू. पुढील प्रश्न बघा, नुकतेच मासिक पाळीच्या सुट्टीचे धोरण सुरू करणारे देशातील पहिले उच्च न्यायालय कोणत्या बनल्या आहे? त्याचे योग्य उत्तर असणार आहे सिक्कीम. पुढील प्रश्न बघा, जैन आचार्य लोकेश मुनी यांनी कोणत्या देशात जागतिक शांतता केंद्र स्थापन करण्याची घोषणा केलेली आहे? त्याचे योग्य उत्तर असणार अमेरिका.
पुढील प्रश्न बघा, भारतीय नौदलासाठी मिसाईल व दारुगोळा हे सज्ज LSAM-13 हे जहाज कोणत्या ठिकाणच्या सेकॉन इंजिनियर प्रोजेक्ट PVT प्रायव्हेट लिमिटेडने तयार केलेले आहे? त्याचे योग्य उत्तर असणार आहे विशाखापट्टणम. पुढील प्रश्न बघा, FIH हॉकी मेन्स ज्युनियर वर्ल्ड कप 2025चे आयोजन कोणत्या देशात करण्यात येणार आहे? त्याचे योग्य उत्तर असणार आहे भारत. पुढील प्रश्न बघा, नुकतीच जपान भारत सागरी सराव JIMEX 2024 ची 8वी आवृत्ती कुठे आयोजित करण्यात आली आहे? त्याचे योग्य उत्तर असणार आहे योकोसुका, जपान.